नाना पटोलेंनी दबाव टाकल्यानं काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांनी माघार घेतल्याचा आरोप परिणय फुके यांनी केलाय। हर्षवर्धन सपकाळांबाबत पटोलेंमध्ये नाराजी असून त्यांनी सपकाळांविरोधात सुपारी घेतल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये असल्याची माहिती परिणय फुके यांनी दिलेली आहे। काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण सुरू असल्याचंही ते म्हणालेले आहेत। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आरोप सातत्याने करण्यात येत आहे, दबाव तंत्र टाकण्यात येत आहे, असे अनेक आरोप आपल्यावर सुद्धा झाले, भाजपावर सुद्धा। काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोडजी होते। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव कोणीच टाकला नाही। त्यांच्यावर काँग्रेस पक्षात आणि नाना पटोलेजींनीच त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना माघार घेण्यात भाग पाडलं आणि एक चांगला दलित चेहरा, एक चांगले दलित समाजाचे नेते, एक आंबेडकरी विचारधारेचे एक मोठे नेते महाराष्ट्राचे, त्यांना कुठेतरी या उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यावर नाना पटोलेजींनी त्यांची उमेदवारी मागे घेतली। निश्चितच नाना पटोलेजींनी जे काँग्रेस पक्षाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत केलं होतं भंडाऱ्यामध्ये, जे त्यांना उमेदवारी देऊन त्यावेळेस त्यांना पाडण्याचा एक षडयंत्र असलं होतं, त्याच प्रकारचं एक षडयंत्र दिलीप बनसोडजींना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर नाना पटोलेजींनी त्यांची उमेदवारी मागे घेऊन, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांची उमेदवारी मागे घेऊन एक दलित समाजावर अन्याय केलेला आहे। निश्चितच ज्या प्रकारे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कुठेतरी यांच्या विरोधी गटातले केले किंवा यांना ना मानणारे लोकांना केले, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले, कुठेतरी हर्षवर्धन सपकाळच्या बद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी नाना पटोलेजी यांनी या लोकांना होते आणि म्हणून या लोकांनी सगळ्यांनी माघार घेऊन कुठेतरी हर्षवर्धन सपकाळला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, हर्षवर्धन सपकाळला अडचणीत आणण्याचा या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात सुपारी घेतल्याचा आरोप सुद्धा काँग्रेस पक्षाचे अनेक लोक नाना पटोलेंवर करतात। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।